समजूतदार जी पालक आहेत ते अत्यंत लोकशाही पद्धतीचं वातावरण घरामध्ये ठेवून मुलांना व्यवस्थित महत्व देऊन त्यांच्या शंका मैत्रीच्या नात्यानं, मित्रत्वाच्या नात्यानं, तत्वज्ञानाच्या नात्यानं काढून घेतात. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतात ते. आनंद घनच्या ऊर्जा टॉक प्लॅटफॉर्मवर मी आले तुमच्या बरोबर संवाद साधण्यासाठी. नमस्कार. खरं मी पहिल्यांदा आभार मानते तिळवई साहेबांचे आणि तुम्हा सगळ्यांचे, कारण तुम्ही सगळेजण जमलायत. माझं नाव आहे सुमन सामंत आणि मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे 30 वर्ष आणि आत्ता मी आहे आजी, आई पण आणि एक शिक्षिका पण. आजचा जो मी विषय निवडलाय तुमच्याशी संवाद साधण्याला तो आहे या मुलांशी वागायचं तरी कसं. आता ही मुलं म्हणजे कोण? जी मुलं माझ्या सहवासामध्ये आली, घरची मुलं तर आहेच आहेत, नातवंडांपर्यंतची पाळी, आणि शालेय जीवनामध्ये प्राथमिक शिक्षणातली मुलं आली, माध्यमिक शिक्षणातली मुलं पाहिली, प्रत्यक्ष शिकवलं डीएड कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं, इतर मुलांना त्यांना समजून कसं घ्यायचं, त्यांच्याशी संवाद कसा साधायचा, त्यांच्या समस्या कशा जाणायच्या, हे सगळं सांगत असताना मी येऊन पोहोचले स्नेह मंदिराकडे. आणि त्या स्नेह मंदिरामध्ये जेव्हा मी वृद्धांच्याकडे पाहते आणि त्यांची मुलं, त्यांची नातवंड ही जेव्हा त्यांच्याबरोबर वागतात आणि त्या आजी आजोबा कधीतरी मला म्हणतात कसं बरं समजून घेत नाहीत आम्हाला ही मुलं. आत्ता मी म्हटलं ना स्नेह मंदिर म्हणून, हे स्नेह मंदिर जिथं मी जाते म्हटलं ना तो एक वृद्धाश्रम आहे आणि तिथं 60 ते 101 वयोगटातली माणसं राहतात. कधी कधी त्यांची नातवंड त्यांना भेटायला येतात, त्यांनाही मी पाहते. आणि मग मला प्रश्न पडतो की मुलं म्हणजे वेलीवरची फुलं, घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे म्हणून सगळी मोठी माणसं आपण ह्या मुलांच्या बाबतीमध्ये कोड कौतुक करतो, हसतो, गातो. पण अशी मुलं काही वेळेला वेगळ्या रीतीने वागताना आम्हाला दिसतात. छोट्या मुलांच्या बाबतीत असं घडतं की आपण त्यांना ऑर्डर टू ओबे म्हणा, आज्ञा देतो, सांगतो, ती ऐकतात. पण ज्या वेळेला वयात जेव्हा ही मुलं येतात त्यावेळेला शरीरामध्ये बदल होतो, मनामध्ये बदल होतो, भावनांच्या मध्ये बदल होतो आणि या सगळ्याचं परिवर्तन वागण्यामध्ये होतं आणि त्याचे परिणाम बऱ्याच वेळेला आई वडिलांना, समाजाला बघावे लागतात आणि ती माणसं विचारात पडतात की या मुलांशी आता मी वागावं तरी कसं. कारण आज प्रश्न असा झालेला आहे 21वे शतक, कॉम्प्युटराइज वर्ल्ड, सगळं अगदी एका क्षणामध्ये आपण जगाला जाऊन भेटतो. पण माणसं माणसापासून मात्र दूर जाताना दिसतात आणि त्याच्यामध्ये त्या पिढींच्या मध्ये जे अंतर पडत चाललेलं आहे त्याच्यातली ही सगळी जी मुलं, तरुण पिढी जी आहे, जी तरुण पिढी राष्ट्राचा आधारस्तंभ असं म्हणतो आपण, हीच आधारस्तंभ असणारी राष्ट्राची पिढी आई वडिलांना मात्र समजून घेताना दिसत नाही. कधी रुसतात, फुगतात, नको असलेल्या गोष्टींच्यासाठी आग्रह करतात. बाहेरचं जे सगळं भौतिक जग आहे ह्या भौतिक जगामध्ये गुरफटून जातात, एकमेकांशी तुलना करतात, स्पर्धेनं वागतात, आर्थिक दृष्ट्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि कधी कधी मला असं वाटतं की आम्ही सुद्धा त्यांचे अति लाड करून त्यांना प्रोत्साहन देतो की काय असं मला वाटायला लागतं. कारण आपल्या काळामध्ये कसं होतं की कुटुंब प्रचंड मोठं होतं. कुटुंबामध्ये 5-6 भावंड असायची, त्यांची आते भावंड, मामे भावंड, चुलत भावंड एकत्र गोतावळा असायचा. एकमेकांना आपण समजून घेत होतो. किंवा समाजामध्ये जिथं जिथं आपल्याला असं दिसतं मध्यमवर्गीय लोक किंवा तळागाळातले लोक, तिथे तर कुटुंबामधल्या माणसांची संख्या प्रचंड होती.
कदाचित खाण्या जेवणाची विवंचना होती, पण प्रेमाची विवंचना तिथे बिलकुल नव्हती. आणि अशा वेळेला आज जेव्हा आपण असे सांडण्यासारखे झालो आहेत असं मला वाटतं. सगळं आहे आपल्याकडे, पैसा आहे, अडका आहे, तुलनात्मक दृष्टीनं पहिल्या पिढीपेक्षा आजचे आई वडील हे सुशिक्षित आहेत, सुविद्य आहेत, पण मनाची शांतता ते कुठेतरी हिरावून घेतलेली आहे असं मला वाटत राहतं. आणि मला प्रश्न पडतो की बऱ्याच वेळेला वयानं एक वृद्ध व्यक्ती म्हणून म्हणा माझ्याकडे, किंवा अनुभवी व्यक्ती म्हणून म्हणा, शाळेतले शिक्षक, कुटुंबातली माणसं बारीक बारीक प्रश्न घेऊन येतात आणि विचारतात आता काय करावं अशा वेळेला. तर कुठेतरी हे समुद्र मंथन व्हावं असं वाटतं. वॉशिंग मशीन मध्ये आमचेच मेंदू घालावेत की काय आणि घुसळून काढावेत आणि त्याच्यातनं कोणतं रत्न बाहेर पडेल हे आपण बघावं असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मुलांना सुधारता सुधारता प्रथम आधी आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्राथमिक म्हणजे अगदी वयावरची जी छोटी मुलं आहेत यांच्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये कामं करणारी माणसं आपण जेव्हा डोळ्यासमोर आणतो त्याच्यामध्ये गिजूबाई बदेका आहेत, ताराबाई मोडक आहेत, अनुताई वाघ आहेत. प्रत्यक्ष ज्यांनी जीवन आणि शिक्षण पद्धतीचा सांगड घातलंय ते महात्मा गांधी आहेत, जे शिक्षण जीवनाला उपयोगी पडतं अशा प्रकारचं शिक्षण असावं. माणुसकी देणारं शिक्षण, माणूस बनवणारं शिक्षण द्या म्हणून अति आग्रह करणारे, खटाटोप करणारे स्वामी विवेकानंद मला वाटतं नेहमी की कुठेतरी जे हे सुविद्य सुविचारी असे आई वडील आहेत या लोकांनी ह्या गोष्टी पुस्तक रूपानं किंवा अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनातनं समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करून या मुलांशी वागण्याचा प्रयत्न करावा. कारण मूल ज्या वेळेला वयामध्ये येतं शारीरिक बदल होतात, मानसिक बदल होतात, स्पर्धेच्या युगामध्ये ते पुढे येतं. आई वडील जेव्हा जास्त त्याला सांगायला लागतात त्यावेळेला आई त्याला वैरीण वाटते, बाबा त्याला शत्रू वाटतो, समाज त्याला चढवतो, त्याला जवळ घेतो, गोंजारतो, त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी जास्तीत जास्त गुणगौरव करतो, आपल्याकडे म्हणे की चण्याच्या झाडावर चढवतो. आणि तीही मुलं जास्त अनुभव नसल्या कारणानं फुलायला लागतात, पुढे पुढे धावायला लागतात. स्वतःची कपॅसिटी मर्यादा न ओळखता सुद्धा कधी कधी अशक्य ते शक्य करण्याकडे पुढे धावतात. आणि अशा वेळेला आईला प्रश्न पडतो, अरे माझं ऐकत नाही, मी सांगितलेलं समजून घेत नाही. आणि हा शेजारणीला कशी मदत करतो, शेजाऱ्यासाठी कुठे धावला, रेल्वेच्या क्यू मध्ये उभा राहिला, तिकीट काढून दिलं, पण काही थोडस एक दुधाची पिशवी आणायची असेल दूध केंद्रामध्ये जाऊन तर तिथे माझ्या मुलानं मला सहकार्य केलं नाही. आणि इथे हे अशी कशी जादू घडते. तेव्हा कोणतंही मूल जे आहे हे अतिगुणवान असतं असंच मी म्हणेन. त्याच्यामध्ये खरोखरच जर त्याला आपण योग्य रीतीने मार्गदर्शन करत जर गेलो, त्याच्या चुका जर त्याला योग्य रीतीनं आपण सांगत जर गेलो, अर्थात ह्या सांगणारी व्यक्ती त्याला आवडणारी पाहिजे, मात्र विश्वासातली पाहिजे. नाहीतर लोकासंगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशासारखी जर वृत्ती असलेली जर एखादी व्यक्ती आली तर मुलामध्ये सुद्धा तेवढा चोखंदळपणा असतो की कोण बरोबर आहे, कोण वाईट आहे, माझी आई कशी वागते, माझे वडील कसे वागतात, का मी ऐकावं त्यांचं. स्वतःच तो प्रश्न निर्माण करतो, स्वतःच त्याची उत्तर शोधतो. तेव्हा मुलांना समजून घेताना घरामध्ये आईने, वडिलांनी आणि तसंच शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा जास्तीत जास्त पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांच्यावरती योग्य रीतीनं संस्कार करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे संस्कार म्हणजे मी एवढंच म्हणेन की आधी केले आणि मग सांगितले. त्याला दिवसामध्ये जे आपण काही सांगणार आहोत ते आपल्या वागण्यामध्ये दिसलं पाहिजे. आजची आपली मोबाईल संस्कृती, पण ज्या वेळेला आईच वाचत मोबाईलवरचे मेसेजेस वाचत पडलेली असते
मुलाच्या अभ्यासाकडे, मुलगा काय करतोय, कसा करतोय, कुठे जातोय, त्याची संगत कोणती आहे. व्यसनाधीनतेमध्ये मुलं गेली आहेत असं आपण ऐकतो, वाचतो. मग हे का घडतंय ह्याचा विचार करायला तिला वेळ नसतो, पण बाकीचा वेळ जो आहे ती या रीतीने खर्च करत असते. आणि मूल हे पाहत असतं. आणि स्वभावामध्ये बदल होण्याची किंवा शिक्षणाची जर नैसर्गिक पद्धती असेल, नॅचरल वे ऑफ लर्निंग ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ती म्हणजे इमिटेशन मेथड, अनुकरण पद्धती. आणि ह्या अनुकरणासाठी सदैव त्याच्या डोळ्यासमोर जर रोल मॉडेल, आदर्श नमुने हे जर त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं बरंच परिवर्तन त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या विचारामध्ये होऊ शकतं. आणि जेव्हा विचारामध्ये बदल तेव्हा कृतीमध्ये बदल हा झालाच पाहिजे. तेव्हा सदैव येणारे जे नकारात्मक अशा प्रकारचे विचार मुलांच्या मनामध्ये असतात, तर हे नकारात्मक विचार येण्याची ही कारणं आहेत. मी आत्ता म्हटलं की स्पर्धेचं युग आहे म्हणून. तुझ्या घरामध्ये मोठ्या आकाराचा टीव्ही आहे, तुझ्या घरामध्ये मोठी गाडी आहे, मला तशी पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे, कोणताही मार्ग स्वीकार, पैसा मिळव, वापर कर, तुझं तू बघ, तुझे पंख कापणारी मी कोण, अशा प्रकारचे जर संदेश आई द्यायला लागली तर ते मूल नको तेवढं वाऱ्यावरती जातं. आणि मग आपल्याला दिसून येतं की काही मुलं वाईट संगतीमध्ये सापडतात, व्यसनाधीन होतात, काही मुलं तर नैराश्य येऊन जीवन संपवतात. आणि असं जेव्हा जेव्हा आपण वर्तमानपत्रामध्ये वगैरे वाचतो तेव्हा ह्याचं मूळ कारण जेव्हा शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा कुठेतरी आपण हताश होऊन बसतो की ह्याचं मूळ कारण हे संस्कारांच्या वरती येतं. की बाळा ते जन्मकाळ असं म्हटलं जातं. कोमेनियस नावाचा एक शिक्षण तज्ञ होऊन गेला, त्यांचं म्हणणं असं होतं की फादर इज द रिअल टीचर आणि मदर इज द रिअल नर्स ऑफ द चाइल्ड. की नर्सिंग जे आहे ते केवळ शरीरापुरतं नाही मर्यादित, ते मनाचं सुद्धा नर्सिंग जे आहे, जे फीडबॅक जे आहे हे त्याला घरामध्येच मिळालं पाहिजे. आणि म्हणून काही वेळेला मी नेहमी सांगते की संस्कार जे असतात ना, ते क्रिकेटचा बॉल जसा आहे उडल्यानंतर फिल्डिंग करणारे तो कॅच करायच्यासाठी असे तोंड उघडं सांडून राहतात ना, तशा प्रकारे चांगले संस्कार जे आहेत हे मुलांनी कॅच करायचे असतात, ते शिकवून येत नसतात. ये रे मुला तुला मी शिकवतो, आज कसं आईला पाणी दे, बाबाची आज्ञा पालन कर, आजी आजोबा जे घरामध्ये आहेत त्यांना नमस्कार कर, ते काय सांगतील ते ऐक. आज तर मला काही सांगण्याची आवश्यकताच नाही. आजी आणि आजोबा म्हणजे अँटिक पीस सारखे कुठे जाऊन असतात हेही मी सांगू शकत नाही, कारण मी प्रत्यक्षात सांगितलं मी कुठे काय आहे ती. तेव्हा या प्रकारानं हा जो एक समाज पुढे पुढे चाललेला आहे, नको त्या वळणावर असं मी म्हणेन की कोठारी आयोगानं म्हटलेलं होतं एका काळी की क्लासरूम्स ज्या आहेत त्याच्यामधल्या ज्या भिंती आहेत त्याच्यामध्ये वेगळा शेप जो मिळतोय तो ह्या मुलांच्या व्यक्तिमत्वाला आकार घेणारे पाहिजेत. परंतु आज क्लासरूम्स म्हणा किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आज सगळीकडे इन्फॉर्मेशन सेंटर्स आहेत, परंतु नॉलेज सेंटर्स फार कमी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं खरं ज्ञान जे आहे, सिस्टमॅटिक स्टडी ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक गोष्टीचा अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीनं केलेला विचार की ज्याचं उत्तर हे अगदी अचूकच असलं पाहिजे, असं जे ज्ञान आहे, अशा ज्ञानाची मुलांना आवड लागली पाहिजे. मी निराश नाहीये तरुण पिढीकडे पाहताना. काही घरंदाज अशा प्रकारच्या अरिस्टोक्रेटिक फॅमिलीज, पैशाच्या दृष्टीने मी म्हणत नाही, संस्काराच्या दृष्टीनं अजूनही आहेत. महाराष्ट्रात आहेत, आमच्या गोव्यामध्ये कितीतरी आहेत की जिथे संस्कार जपले जात आहेत, आध्यात्मिक संस्कार आहेत. त्याच्या पाठीमागे देवपूजा आहे, भजन आहे, कीर्तन आहे. बसा कीर्तनाला असं नाही मला म्हणायचं या मुलांना, पण जे जे काही चांगलं आहे, हे सगळं चांगलं जे आहे त्या चांगल्याचा ध्यास लागला पाहिजे.
आणि हा जेव्हा चांगल्याचा ध्यास असतो ना, तेव्हा कुठच्याही आई बापाला असा प्रश्न पडणार नाही की आज माझ्या ह्या मुलांशी मी वागू तरी कसं. उद्धटपणानं, बेमरवतपणानं, गद्दारीनं ही मुलं वागतायत. प्रामाणिकपणा कुठेतरी रसातळाला गेलाय की काय. फक्त पैशांच्या मागे, फक्त खाण्याच्या मागे, घरातलं अन्न नको आहे, बाहेर जाऊया, कोण मित्र आहेत, कोण मैत्रिणी आहेत, कशाला पत्ता लागत नाहीये. गटागटानं मुलं फिरत आहेत. त्याच्यामध्ये हे समवयस्क अशा प्रकारचे मुलांचा गट, मुलींचा गट असा वेगवेगळा नाहीये, मिक्स राहत आहेत. हे सगळं बघितल्यानंतर आपण भांबावतोय. आणि ह्या भांबावलेपणामध्ये आपल्याला योग्य असं अचूक उत्तर मिळत नाहीये. आणि हे सगळं अचूक उत्तर म्हणजे कसं आपण म्हणतो ना, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या सगळ्या बाबतीमध्ये असं मी म्हणेन जर आपण बघायला लागलो तर ह्या नव्या पिढीला, नव्या मुलांना जे खरं आमची हातकाठी आहेत, ही हातकाठी आज कुठेतरी वेगळ्या मार्गाला जाईल की काय अशी भीती वाटते. आणि या भीतीच्याच पोटी आम्ही जास्त थरथरतोय. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या घरातून बाहेर गेलेला मुलगा धडधाकट परत आला संध्याकाळी की आई सुस्कारा सोडते आनंदाचा. इतकं आजचं जीवन हे जे आहे ते पळापळीचं, धकाधकीचं आणि भयावह झालेलं आहे. आता दारात मुलं असतात परंतु आईला सांगत असतात मी गेलो आहे पणजीला, मी गेलो आहे वास्कोला, मी गेलो आहे कुठे मडगावला. आणि अशा रीतीनं ह्या सगळ्या गोष्टी, आणि मुलगेच नव्हे, याच्यामध्ये आज दिसून येते खंतदायक गोष्ट म्हणजे समानतेच्या अधिकारामध्ये मुली सुद्धा आज तंतोतंत अशाच प्रकारानं वागतायत. आणि कधीतरी असं वाटतं की मुलांच्या तुलनेनं आज मुलींची जी या प्रकारची प्रगती आहे ना, ती अतिशय रॅपिड प्रगती आहे, द्रुत गतीनं विचार झाला चाललेली आहे. कारण आज स्त्री ही, मुलगी ही आहे जी हे आदिशक्तीचंच रूप आहे, त्याच्यामुळे शक्ती देवता आहे ती. आणि त्याच्यामुळे विचारशीलता जास्त आहे तिच्याकडे, चिवटपणा जास्त आहे, शारीरिक श्रम करण्याची पात्रता तिच्यामध्ये आहे, बुद्धिमान ती आहे, कुठेही तिच्यामध्ये कमतरता नाही आहे. परंतु समानतेच्या काळामध्ये मला असं वाटतं कधीतरी ह्या मुली आपलं बायोलॉजिकल स्ट्रक्चर विसरत चालल्या आहेत की काय. शारीरिक आपली जी पात्रता आहे, शारीरिक क्षमता म्हणत नाही, शरीर यष्टी जी आहे ही वेगळी आहे, हे त्या विसरत चालल्या आहेत की काय, असाही एक प्रकारचा संभ्रम मनामध्ये निर्माण होतो. आणि मग आईला प्रश्न पडतो की लग्नाचं वय होत आलेलं आहे, लग्नाचं वय झालेलं आहे, मुलीला एवढं शिक्षण दिलेलं आहे, मुलगी सुद्धा मुलासारखं बाहेरच्या देशामध्ये जायला उत्सुक आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग हा आपल्या देशातल्या लोकांच्यासाठी, समाजासाठी, घरासाठी, घरातल्या माणसांसाठी करावा. या गोष्टी ह्या हळूहळू कमी होताना दिसत आहेत. आणि आई वडिलांचं जे विचार क्षेत्र आहे, चिंतेचं क्षेत्र आहे, ते वाढत चाललं असं मला वाटतं. आणि म्हणून प्रश्न पडतो की काय करावं ह्यांच्यासाठी. आई वडिलांची चिंता आहे मला वाटतं आणखीन वाढतच जाणार आहेत त्या कमी होण्याच्या ऐवजी. आणि अशा वेळेला आईने, बाबाने आणि शिक्षकाने सुद्धा की मुलांना घडवत असताना परिपक्व ज्या वेळेला मूल होतं त्यावेळेला बऱ्याच गोष्टी समजूतदारपणानं सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला पाहिजे. आम्ही शिक्षण क्षेत्रातली माणसं परिपक्वतेचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस वरती अत्यंत महत्वाचं स्थान त्याला देत होतो की मुलाला कुठची गोष्ट केव्हा सांगायची, तर मूल जेव्हा तयार असेल तेव्हा. त्याच्या आधी जर एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न आपण केला तर पालथ्या घड्यावरती पाणी, कळण्याची क्षमताही नसते. ती कन्सेप्ट जी आहे, जी संकल्पना आहे, ती समजून घेण्याची क्षमता सुद्धा नसते. घरामध्ये समजा मुलगी आहे, मुलगा आहे, तर मुलीला वेगळ्या रीतीनं काही सांगायच्या ज्या गोष्टी असतील कानगोष्टीच्या रूपानं सांगा, मुलाला कानगोष्टीच्या रूपानं वडिलांनी सांगायच्यात. पण या प्रकारानं जर शेअरिंग केलं तर बाबा बऱ्याच गोष्टी होणारे जे समाजामध्ये आपल्याला अनर्थ दिसतात ते टाळता येतात.
की वयामध्ये येताना एकमेकांना म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीच्या बद्दल वाटणारं जे आकर्षण आहे, इट इज बट नॅचरल, हे नैसर्गिक आहेच आहे, त्याच्यामध्ये वाईट काही नाहीये. परंतु तिथे मर्यादा कशा असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं प्रशिक्षण जर दिलं तर आज जे काही चिंता पडते कसं वागू मी, काय सांगू मी, हा प्रश्न पडणार नाही. दुसरी गोष्ट, तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगणं सुद्धा कितीतरी आपल्याला आनंददायी अशा प्रकारची घटना आहे. पण मुलांना तो शारमा वाटतो. ती मुलं नको म्हणतात तुझी तीच कटकट, ते रामायण कशाला पाहिजे नाही. पण चांगला विचार जर असेल तर तो परत त्याची घोकमपट्टी जर करायला लावली विचारांची, तोंडाने नको बोलायला, पण चांगला विचार परत जर घोळवत राहिला, दया, क्षमा, शांती, गोरगरिबांच्याकडे लक्ष द्या, म्हाताऱ्यांची काठी बना, नुसता आदेश नको द्यायला, प्रत्यक्ष ह्या जर गोष्टी ह्या मुलांनी परत ऐकल्या, पाहिल्या डोळ्यानं, तर नक्की ह्याचा परिणाम 5% का असेना परिवर्तनाला होतो. त्याला आपण म्हणूया एक्सरसाइज देणं, रिपीट करणं, तीच गोष्ट, चांगली गोष्ट जी आहे ही अंगवळणी पडायला वेळ लागतो. आणि ती एकदा अंगवळणी पडली की आदमी आदत से मजबूर है. बाळा ते जन्म काळापर्यंत तो माणूस तसाच आनंदी राहणार, तसाच सदाचारी राहणार, तसाच सद्वर्तनी राहणार. तशीच ती मुलं खरोखरच तशा रीतीने आई वडिलांचे आधारस्तंभ बनणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांनी लक्षात ठेवायची की प्रत्येक गोष्टीला इन्सेंटिव्ह द्यायला नको, पण परिणाम जो आहे ना, एखादी गोष्ट छान केली, अरे वा किती सुंदर केलीस, उगाच फोटो कौतुक नको, पण खरोखर जर आपण केलं ते कौतुक. रसग्रहण क्षमता ही प्रत्येक माणसाकडे असते. बरं काय, वाईट काय, चांगलं काय, उत्कृष्ट काय, अत्युत्तम काय, आपल्या मुलानं केलेलाच अभ्यास आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कळत असं, रे कालच्यापेक्षा सुद्धा आजची प्रगती तुझी किती चांगली आहे, बरं केलंयस तू. पण आपण नाही ते करत. आपण काय करतो की घरातला माझा मुलगा, घरातला माझा नातू, तो मला प्रगतीपथ दाखवायला येतो आणि मी त्याला पटकन म्हणते, बघ तू कसा आहेस रू सिद्धार्थ, तुला एवढे 70% मार्क मिळाले, तो शेजारचा बघ कसा आहे सिद्धांत, त्याला मात्र किती 80% मार्क मिळाले, कसं नाही तुला करता आलं, दोघे जण तुम्ही मित्र ना, तो 80% वाला, तू 70% वाला, काय हे केलंस. तर नाही, इथे कुठेतरी माझं चुकतं. फार प्रशंसा नको, फार स्तुती नको. स्तुती केली की म्हणजे आजी म्हणायची की स्तुती करावी परमेश्वराची व करू नये कधी व्यर्थ नराची, सगळं माहितीच आहे. जास्त स्तुती नको, पण जिथे पाहिजे तिथं शाबासकीची थाप, दमलास तू, खेळलास तू, छान तू, बरं तू, उत्तम तू, किती छान, हे शब्द आपल्या तोंडातनं गेलेच पाहिजेत. कधीतरी त्याला छोटंसं बक्षीस दिलं गेलं पाहिजे, कधीतरी थांब तुला मी काहीतरी सांगते, गोड गोष्ट सांगते, एवढं तरी झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण उपयोग जर करत राहिलो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर पळणारं हे जे आपलं मूल आपल्यापासून दूर आहे, किंवा सतावणारं जे मूल दूर आहे, लांब जाऊन जे सतावतंय, काय करू, कसं आवरू मी, कसं समजावू त्याला, कसं बसवू माझ्या जवळ, कसं बसवू त्याला माझ्या मांडीवरती, घरामध्येच राहू दे त्याला, घरामध्ये राहू दे याचा अर्थ त्याला घरकोंबडा नाही बनवायचा आहे. आपल्याला समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे, राज्याकडे लक्ष दिलं पाहिजे, राष्ट्राकडे दिलं पाहिजे, आंतरराष्ट्राकडे दिलं पाहिजे, कुठे कुठे काय काय चाललंय सगळं त्याला माहिती असलं पाहिजे. परंतु आई वडील हे सुद्धा त्या अवघी विश्वचे माझ्या घर ह्या संकल्पनेतला एक केंद्रबिंदू आहे. आणि ह्या केंद्रबिंदूपासून ते जे लांब जात आहेत ना, तिथे कुठेतरी आम्ही दुखतोय. आणि ह्या मुलांना कसं आवरू रे, कसं करू रे, कसं समजू रे, मी कसं वागू रे, माझं कसं कुठे चुकतंय. आज आई वडील प्रत्येक जण तोंड मिटून गप्पा आहे, कारण माझा एक मुलगा, माझी एक मुलगी, माझी 2 मुलं, पूर्वी मला 6-7 मुलं असेल, चालू दे, एक मुलगा बाजूला गेला, माझं तोंड न बघता राहिला, मला चालत होतं. पण आता एखाद्या माझ्या मुलाने माझं जर तोंड बघायचं नाही ठरवलं तर मी काय करणार, ही भीती मला वाटते. आणि त्याच्यामुळे कळतंय पण वळत नाहीये, अशी आज आमची स्थिती झालेली. अशा संभ्रमावस्थेमध्ये आज आम्ही पालक सापडलेले आहोत, समाज सापडलेला आहे. कुठे आवरावं हे आम्हाला
कळतंय पण वळत नाहीये, आम्हाला धैर्य होत नाहीये. प्रत्येक ठिकाणी आज आपल्याला ही संभ्रमावस्था पालकांच्या बाबतीत दिसते. आईच्या बाबतीत, आजोबांच्या बाबतीत तर बघायलाच नको. मी तर असं म्हणेन, आजी आजोबांच्या जवळपास येणारं एखादं मूल, जवळ बसणारं मूल म्हणजे तो आजी आणि आजोबा. जी कोणती आजी आजोबा आहेत ते मोठी भाग्यवान माणसं आहेत की ज्यांच्या जवळपास अशा प्रकारानं नातू येऊन बसतायत, नातवंड येऊन बसतायत, आजीला काहीतरी सांगतायत. आजी ग मी तुला सांगतो, आजी हा मी खाऊ आणलाय बघ, कसा वेगळ्या प्रकारचा आहे, हा तू जरा खा. हे अत्यंत भाग्य, आणि असं भाग्य जे आहे, प्रेमाचं भाग्य हे जे आहे ना, हे आपल्याला हवंय. आणि म्हणून हे पालक काही वेळेला कसं वागू ग, काय करू ग मी, हे जे काही प्रश्न निर्माण जे होतात, हे प्रश्न म्हणजे आमच्या मनाची एक अशा प्रकारची निर्माण झालेली ह्या मुलांच्यामुळे एक पोकळी आहे. जे भाग्यवान आहेत, मी असं म्हणेन की अशा प्रकारची पोकळी ते सुरुवातीपासून व्हायला देत नाहीत. समजूतदार जी पालक आहेत ते अत्यंत लोकशाही पद्धतीचं वातावरण घरामध्ये ठेवून, मुलांना व्यवस्थित महत्व देऊन, त्यांच्या शंका मैत्रीच्या नात्यानं, मित्रत्वाच्या नात्यानं, तत्वज्ञानाच्या नात्यानं काढून घेतात. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतात ते. पण हे असे अवघे, परंतु आज समाज एका भरकटलेल्या स्थितीमध्ये, आणि अशा वेळेला प्रत्येक पालक हा मुलाचा मित्र, आई वडील हा प्रत्येक मुलाचा किंवा मुलीची मैत्रीण कशी होऊ शकणार, हा सुद्धा एक मोठा थोरला प्रश्न आहे. वडील, आजी, आजोबा हे त्यातले ही तर अगदी ह्या मुलांच्या धाकाची अशा प्रकारची थोडीशी किंवा स्थानं आहेत, आदराची स्थानं आहेत. त्यांच्यापासून ही मुलं फार लांब लांब अशी असतात. आणि अत्यंत जवळचा असा जो आधार असेल तो म्हणजे आईचा. आणि म्हणून मला नेहमी असं म्हणावंसारखं वाटतं की मुलांना समजून घेताना, मुलांशी वागत असताना, साने गुरुजींच्या पुस्तकामधली जी श्यामची आई, हा जो श्यामच्या आईचा जो रोल आहे, तिची जी भूमिका आहे, ह्या भूमिकेत आपल्याला जगता आली पाहिजे. ही भूमिका आपण वठवता आली पाहिजे. तंत ती भूमिका आपल्याला नाही वठवता येणार आजच्या काळामध्ये. झपाट्याने काळ बदललेला आहे, काळासारखं वागलं पाहिजे. कालाय तस्मेन नमः हे सगळं जरी असलं तरी जी एटर्नल ट्रूथ्स आहेत, शाश्वत सत्य आहेत, त्या शाश्वत सत्यापासून आपण बाजूला जाऊ शकत नाही. आणि म्हणून मातृत्व ही देवानं दिलेली जी देणगी आहे, त्या देणगीचा उपयोग नवी पिढी घडवण्यासाठी अत्यंत चांगल्या रीतीने झाला पाहिजे. तिथे वात्सल्याचा झरा आहे, प्रेमाची नदी वाहते आहे. जो तसे ज्योत जिथे जसे ती प्रेम की गंगा ज्याला जे आहे, सगळं मान्य आहे. पण ती जी तो जो भाग आहे हा विसरून चालणार नाही. पण आज 21व्या शतकातल्या ज्या मुली आहेत किंवा आत्ताच्या काळामध्ये 23व्या सालात 2023 सालातल्या मुलींची जर मतं बघितली तर त्या म्हणतात काय की नाही, मला माझं करिअर जे आहे, या करिअरमध्ये आम्हाला येणारा व्यत्यय म्हणजे मातृत्व. आणि अशा प्रकारच्या जेव्हा काही आपण विचारवंत ज्ञानी मुलींची ज्या वेळेला आपण विचारधारा ऐकतो, तेव्हा आई आणि वडील तिथल्या तिथे स्टॅच्यू सारखे होतात. आणि ही मी जी आत्ता जी समस्या सांगितली, ही एका घराची समस्या आहे की त्या ठिकाणी आजी डोक्याला हात लावून बसलेली आहे. अजूनही त्या घरामध्ये आजोबा आहेत, आई वडील तर आहेत आणि मुलीच्या लग्नाला 13 वर्ष झालेली आहेत. आणि घरामध्ये पाळणा कधी हलतो याची वाट बघत ही माणसं बसलेली आहेत. पण नाही, मी नव्या विचाराची आहे, नव्या विचारसरणीची आहे, नवा विचार मी माझ्या हातामध्ये घेतलेला आहे. मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं, सिद्ध मी म्हणत नाही शब्द, दाखवायचं आहे. माझी आयडेंटिटी मला वेगळ्या रीतीने जपायची आहे. अशा प्रकारानं नवे विचार घेऊन ही विचारधारा पुढे येते आहे. आणि आई वडील परतही म्हणतायत की कसं काय समजावू, कसं वागू मी, कसं सांगू, किती वेळाला सांगू, काय होणार आहे याच्यामध्ये.
तेव्हा हा सगळा विचार मी मुद्दाम तुमच्या समोर ठेवलेला आहे. तुमच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे पालक आहेत, आई वडील आहेत. मी पालक असा हा शब्द किंवा काही वेळेला अडॉप्टेड सुद्धा मुलं घेतलेली लोक जी असतील, पालकच शब्द मी वापरते. आई वडील आहेत, आजोबा आजी आहेत, शिक्षक आहेत. आणि हा समाजाला घडवायचं, पुढे न्यायचं, आपला बोट धरून त्यांना चालवायची जबाबदारी असं म्हणूया आपण. वय परत्वे, अनुभव परत्वे जर आपल्यावर आहे, तर अशा वेळेला वाट जी आहे ही सकारात्मक विचारांची कास धरूनच आपण पुढे गेलं पाहिजे आणि ह्या मुलांना जास्त प्रकारानं समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि वागताना आपल्या वागण्यामध्ये सुद्धा संघर्षमय असं वातावरण न ठेवता, झगडा न करता, भांडण न करता, आरडाओरडा न करता, तू तोंड घेऊन इकडे जातो, तिकडून पश्चिमेला जा, पूर्वेला जा, मी माझं काय तो बघतो, तुझं तू बघतो, अशा प्रकारचा दादागिरीचा आवाज न घेता सामोपचारानं, अतिशय समजूतदारपणानं, समजवता गमोसे करलो याच विचारानं आपण जरी पुढे गेलो तर ह्या समाजामध्ये आपल्याला हे प्रश्न हळूहळू का असेना सुटत जातील असा आशावाद मला या ठिकाणी वाटतो. तर आता मी सांगितल्याप्रमाणे कुटुंबालाही मुलं सकारात्मक दृष्टीनं आधार देतील, समाजाला देतील, राष्ट्राला देतील आणि यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत होऊन विश्वाची सुद्धा सेवा करायला जातील. एवढं सांगून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.